नमस्कार मित्रांनो. आपल्या आयुष्यात बऱ्याचदा असं होतं की कोणीतरी चूक करतं आणि ती लपवण्याचा प्रयत्न करतं. पण शेवटी हुशारी आणि बुद्धिमत्तेपुढे मोठमोठे चोरही गुडघे टेकतात. आज मी तुम्हाला अकबर आणि बिरबलाची अशीच एक रंजक गोष्ट सांगणार आहे, जी ऐकून तुम्हाला बिरबलाच्या बुद्धिमत्तेचा पुन्हा एकदा हेवा वाटेल. चला तर मग सुरू करूया. हिरेची अंगठी आणि चोराची युक्ती अशा गोष्टीचं नाव आहे आपल्या. एकदा बादशाह अकबराच्या महालात सकाळी सकाळी खूप धावपळ सुरू होती. कारण काय, तर बादशहाची सर्वात आवडती आणि मौल्यवान हिरेची अंगठी अचानक गायब झाली होती. ती अंगठी अकबराला अतिशय प्रिय होती. अकबराने आपल्या सर्व सैनिकांना आणि सेवकांना कामाला लावले. महालातील प्रत्येक कोपरा, प्रत्येक खोली, अगदी बिछाने आणि पडदे सुद्धा तपासून झाले, पण ती हिऱ्याची अंगठी कुठेच सापडली नाही. अकबर खूप चिडले आणि वैतागले. शेवटी त्यांनी आपले चतुर मंत्री बिरबल यांना तात्काळ दरबारात बोलावले. बिरबल दरबारात आले आणि त्यांनी राजाला शांत राहण्याची विनंती केली. बिरबल म्हणाले, महाराज, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ती अंगठी महालाच्या बाहेर गेलीच नाहीये. चोर या दरबारातच उपस्थित आहे. आज संध्याकाळच्या आत ती अंगठी तुमच्या हातात असेल. हे ऐकून दरबारातील सर्व सेवक आणि कामगार एकमेकाकडे संशयाने पाहू लागले. बिरबलाने लगेच महालात काम करणाऱ्या सर्व 50 सेवकांना दरबारात एका ओळीत उभे केले. बिरबल त्यांच्या समोरून शांतपणे चालत गेले आणि प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिले. त्यानंतर बिरबल अकबराकडे गेले आणि त्यांच्या कानात काहीतरी पुटपुटले. मग बिरबल सर्वांसमोर उंच आवाजात म्हणाले, सर्व सेवकांनी ऐका. मी नुकतीच माझ्या गुप्त मंत्राने एक विद्या वापरली आहे. त्या दिव्याच्या शक्तीने मला अंगठीचा शोध लागला आहे आणि ती हिऱ्याची अंगठी मला स्वतः बोलावून म्हणाली आहे, ज्याने मला चोरले आहे त्याच्या दाढीमध्ये एक लहानशी काडी अडकलेली आहे. बिरबलाचे हे वाक्य संपताच दरबारात एकदम शांतता पसरली. ज्या सेवकाने खरोखरच ती अंगठी चोरली होती तो आतून प्रचंड घाबरला. त्याला वाटले की खरोखरच आपल्या दाढीत काहीतरी अडकले आहे. त्याने बाकी कोणाचे लक्ष नाही असे समजून अत्यंत सावकाशपणे आपला हात स्वतःच्या दाढीवरून फिरवला आणि काडी काढण्याचा प्रयत्न केला. पण बिरबलाची तीच तर चाल होती. बिरबलाचे बारीक लक्ष फक्त चोराच्या हालचालीवर होते. ज्या सेवकाने दाढीला हात लावला, बिरबलाने लगेच सैनिकांना इशारा केला आणि त्याला पकडायला सांगितले. सैनिकांनी त्याला पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशातून अकबराची तीच मौल्यवान हिऱ्याची अंगठी बाहेर निघाली. बादशाह अकबर बिरबलाच्या या अफाट बुद्धिमत्तेवर आणि युक्तीवर प्रचंड खुश झाले. मित्रांनो, या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळालं? चोराच्या मनात कायम भीती असते आणि चुकीचे काम करणारा माणूस स्वतःच्याच चुकामुळे शेवटी पकडला जातो. सत्याचा विजय नेहमीच होतो. तर मित्रांनो, तुम्हाला बिरबलची ही युक्ती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान गोष्टीसोबत. धन्यवाद.